प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 16 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागामध्ये गौतमीने बयोला रिव्हील केलं बरं का, या विशालची सिक्रेट गर्लफ्रेंड म्हणून. तर काय झालं बघा, गौतमीने सरप्राईज पार्टी ठेवली होती, तुम्हाला तर माहितीच आहे. आता गौतमीने सगळ्यांसाठी एक एक कामं वाटून दिली आहे. तसंच ती सुमनला सांगते की सुमन, शुभमकर आला ना की लाईट चालू बंद करायला तुला जमेल ना, म्हणजे लाईट ऑफ करायचेत आपल्याला, नीट व्यवस्थित करत ते काम. आता सुमन म्हणते, करेल ग माझी वहिनी, तसं पण मला लाईट चालू बंद करायला फार मज्जा येते, मी करेल, मला ते बटन दाबायला ना फार भारी वाटतं. रमाकांत पण तिला म्हणतो, नीट कर काम. सुमन म्हणते, करते हो, तुमच्यापेक्षा तर व्यवस्थितच काम करते मी. आता बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांनी तयारी केलेली आहे, पटपट पटपट आवरसावर केली आहे. आता शुभमकर येण्याची वेळ झाली आहे. सगळेजण आता लपतात आणि सुमन तिचं काम परफेक्ट करते, म्हणजे लाईट्स ऑफ करते. विशाल आणि शुभमकर दोघंही जण आलेत घरात. विशाल म्हणत असतो, सर थांबा मी बॅटरी लावतो, आणि तेवढ्यात सगळेजण लाईट ऑन करून ह्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. म्हणजे काय, शुभमकरांचं प्रमोशन झालंय म्हणून सगळ्यांनी त्यांना अभिनंदन दिलंय. तर आता इरा म्हणते, बाबा खरंच हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन टू यू. अरे बाबा, ही पार्टी तुझ्यासाठी कोणी ऑर्गनाइज केली माहितीये का तुला? मम्माने. आता शुभमकरांना हे सगळं नवलच वाटतंय. गौतमी म्हणते, अरे तुझ्यासाठी हा खूप मोठा आनंद आहे, तो तर साजरा व्हायलाच हवा. मग आता शुभमकर म्हणतात, अरे पण तुम्ही असं म्हणजे इतकं सरप्राईज असं सस्पेन्स का ठेवलं, तुम्हाला कोणी सांगितलं? मग आता इरा म्हणते, तुझा ईमेल ID हॅक केला आम्ही. अरे गंमत केली, जिथे तू काम करतो तिथे आम्हीही करतो ना. मग आता हे सगळेजण सेलिब्रेशनला लागलेत. तेव्हा इरा या विशालच्या जवळ जाते आणि त्याला गुलाबाचं फूल देते. विशालला जरा ऑड फील होत असतं. आता हा सगळेजण टाइमपास करतायत थोडा, कारण शुभमकर फ्रेश व्हायला गेलेले असतात. आता ही बयो एकटीच उभी असते, तेव्हा विशाल कोणाचं लक्ष नसताना तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, सगळेजण खुश आहेत पण तुझा चेहरा का पडलेला आहे? एरवी सगळ्यांना आनंद वाटणारी सरस्वती आज खुश दिसत नाहीये, क्या बात है? बयो म्हणते, असं काही नाहीये. असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता शुभमकर येतात आणि म्हणतात, चला मी रेडी झालोय, सुरू करा. इरा म्हणते, चला चला. ए मम्मा, बाबा रेडी झालाय, आता ते तू जे दुसरं सरप्राईज देणार होती ना ते सांग ना. आणि आता प्रेक्षकांनो, माझा अंदाज अगदी बरोबर निघालाय बरं का. गौतमी म्हणते, इरा केवढी एक्सायटेड आहेस तू, सांगते सांगते, जरा थांब. गौतमी आधी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली, आणि आता तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती खूप महत्वाची आहे, आनंदाची सुद्धा आहे आणि सगळ्यांसाठी महत्वाची आहे, आणि तुम्हा सगळ्यांना ती खूप आनंद देऊन जाणार आहे. आता गौतमी सगळ्यांना सांगते. आधी विशालला इराला जवळ बोलवते आणि म्हणते, मी विशाल आणि इराची एंगेजमेंट ठरवली आहे, आणि ते देखील उद्याच. गौतमीने हा एवढा मोठाच्या मोठा बॉम्ब या बयोवर टाकलेला आहे प्रेक्षकांनो. बयोला हे सगळं एक्सपेक्ट नव्हतं आणि विशालला सुद्धा नाही. गौतमी सांगते, विशाल आणि इराचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून विशाल आणि इराची एंगेजमेंट ठरवली आहे. खरं तर हे सगळ्यांसाठीच फार मोठं सरप्राईज आहे, आणि विशालसाठी जरा जास्तीच मोठं. तो घाबरतो आता आणि म्हणतो, हे कधी ठरलं, मला तर काहीच कल्पना नव्हती. शुभमकर म्हणतात की, अरे विशाल, माहिती आहे मला, तुला विचारलं नाही आम्ही, पण हे कधी ना कधी करायचंच होतं ना. म्हणजे तसं तुझं इरावर प्रेम आहे ना? विशाल आता चुप्प बसलाय. गौतमी सुद्धा तेच म्हणते की, अरे माझं बोलणं झालं होतं शुभूशी, म्हणजे तसंही तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, मग घेऊन टाकलं आम्ही डिसिजन. शुभमकरांचं म्हणणं असतं, विशाल ऍटलीस्ट आपण एंगेजमेंट उरकून टाकूया, तुम्ही दोघं एकमेकांच्या बाबतीत शुअर आहात ना? नाही म्हणजे तुझंही कामात लक्ष लागेल, इराचं पण अभ्यासात लक्ष लागेल, आपण एंगेजमेंट करून घेऊयात. विशाल म्हणतो, पण तुम्ही असं अचानक कसं काय ठरवलं? शुभमकर म्हणतात, अरे गौतमीने आता पार्टी अरेंज केली, माझं प्रमोशन झालंय म्हणून कदाचित वाटलं असेल गौतमीला इथे सगळं अनाऊन्स करून घ्यावं म्हणून हे एंगेजमेंटचं. काय रे विशाल, तुला आमचा डिसिजन चुकीचा वाटतोय का? नाही म्हणजे आम्ही खूप घाई करतोय असं तुला वाटतंय का? आता बयो बघा कशी रडवेली झाली, आणि हे सगळं आधीच गौतमीने नोटीस केलंय. पुन्हा शुभमकर विचारतात, काय रे विशाल, तुझं इरावर नक्की प्रेम आहे ना? सगळेजण विशालकडे बघायला लागतात, बयो, इरा, सगळेचे सगळे. विशाल काही लवकर उत्तर देईना. तेव्हा इरा म्हणते, काय प्रश्न विचारतोस बाबा? अरे ऑफकोर्स त्याचं माझ्यावर प्रेम आहे, आणि खूप प्रेम आहे. गौतमी म्हणते, अगं पण तो काहीच बोलत नाहीये ना. आता इरा म्हणते, अगं तो लाजतो ना म्हणून.
आणि असं काय करतेस ग मम्मा, दरवेळेला का त्याने सांगायलाच हवं का की त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून? मला माहिती आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. गौतमीला खूप शंका येते विशालवर. विशाल आता काही बोलणार तेवढ्यात गौतम म्हणते चला चला आता आपण पार्टी एन्जॉय करूया. आणि आज जशी आपण पार्टी एन्जॉय करतोय तसंच उद्या पण एंगेजमेंटमध्ये आपल्याला धमाल करायची आहे. म्हणजे एंगेजमेंट उद्याच आहे. आता बयोचा चेहरा बघा कसा पडलाय. सगळेजण खुश आहे. बयो जरा चेहरा पाडून उभी आहे आणि विशाल सुद्धा. आता हे शुभंकर नोटीस करतात बरं का. आता गौतमी बयो जवळ जाते आणि म्हणते बयो उद्याच्या साखरपुड्याची सगळी जबाबदारी तुझी आहे बरं का. आता सगळं तुलाच मॅनेज करायचंय. करशील ना मॅनेज? गौतमी आता बयोला असं बोलल्यानंतर बयोच्या डोळ्यात पाणी आहे. पण हे गौतमीने मुद्दाम जरा दुर्लक्षितच केलंय. वैभवीला माहिती आहे विशाल आणि बयोचं एकमेकांवर किती प्रेम आहे, त्यामुळे तिलाही बिचारीला वाईट वाटतंय. आणि शुभंकरांनी नोटीस केलंय की विशालला प्रचंड टेन्शन आलंय म्हणून ते त्यांच्या नजरेतनं चुकलेलं नाहीये. पण आता बघा प्रेक्षकांनो, इरा खूप खुश असते. आता हे सेलिब्रेशन यांचं संपलंय. आता ही इरा बयोच्या गळ्यात पडते. तिला म्हणते मला ना खूप खूप आनंद झालाय बयो, तू मला चिमटा काढ. खरंच हे होतंय का माझ्यासोबत? आता बयो चिमटा काढते तेव्हा ही इरा खूप आनंदात असते. ती बयोसोबत खूप तिच्या भावना शेअर करते. माझा सगळ्यात आनंदाचा दिवस असणार आहे. आता मला हे करायचंय ते करायचंय, खूप तयारी करायची आहे. हो ना बयो, तू माझ्यासाठी खुश आहेस ना? आता बयो तिला काहीच बोलत नाही, नुसती हो असं म्हणते. आता ती तिचं दुःख कुठल्या तोंडाने सांगणार नाही का प्रेक्षकांनो? छान दाखवला त्यांनी भाग कालचा. तर आता बघा हा, इकडे विशाल टेन्शन मध्ये असतो तेवढ्यात शुभंकर त्याला कॉल करतात आणि विचारतात काय रे विशाल, बरा आहेस ना? विशाल म्हणतो हो सर, का काय झालं? मग आता ते शुभंकर डायरेक्ट विचारतात बरं त्याला, हे बघ विशाल, तुला मी काहीही आडेवेडे न घेता स्पष्ट विचारतोय की तुझं खरंच इरावर प्रेम आहे ना? तू सगळ्यांसमोर उत्तर दिलं नाहीस. आता विशाल म्हणतो नाही नाही अहो सर, तसं काही नाहीये. तुम्ही अचानकच मला विचारलं ना सगळ्यांसमोर, म्हणून मी जरा घाबरून गेलो, जरा ऑकवर्ड वाटलं मला. आता शुभंकर म्हणतात ठीक आहे, तू जे सांगतोयस ते नक्की हेच आहे ना? म्हणजे उत्तर तुझं हेच आहे ना विशाल? विशाल म्हणतो हो हो सर, तेच कारण आहे. शुभंकर म्हणतात मग ठीक आहे, काही हरकत नाही. अरे तू काही बोललाच नाही ना सगळ्यांसमोर म्हणून मी भांबावून गेलो रे. म्हणजे असं माझ्या लक्षात नाही आलं की अचानक प्रश्न विचारल्यामुळे तू घाबरला असशील. अरे तू एक ट्रेडिशनल आणि संवेदनशील माणूस आहे हे आम्हाला माहिती आहे रे विशाल, पण आम्हाला काय वाटतं की तुमचं आहे ना एकमेकांवर प्रेम, म्हणून आम्ही ठरवलं साखरपुडा. शुभंकर सांगतात त्याला की तुला काहीही प्रॉब्लेम असेल तर तू आत्ताच्या आत्ता सांग मला. पण विशाल त्यांना काहीही सांगत नाही आणि म्हणतो नाही सर, एव्हरीथिंग नॉर्मल, काहीही प्रॉब्लेम नाहीये. इरा बयोला विचारते तुझा चेहरा का पडलाय? आता बयो उसनं हसणं आणते चेहऱ्यावर आणि म्हणते अगं काही नाही, ते जरा काय काय कामं करायचे ना त्याचं टेन्शन आलं होतं मला. आता इरा म्हणते आपल्याकडे खूप मोठं स्पेशल ओकेजन आहे बयो, आता आपल्याला अशी छान पॉझिटिव्हिटी मेंटेन करायची आहे घरात, जी तू करू शकतेस. असा आनंद साजरा करायचा आहे बघ. आता उद्याची तयारी करायची आहे बयो मला, मी कॉल करते सगळ्यांना. इरा खूप खूप खुश आहे. बिचारी इरा या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहे. तिच्या अपेक्षा न फक्त आणि फक्त बयोनेच वाढवल्या आहेत. खरं तर विशाल तिला पहिल्यापासून सांगतोय की सांग सांग, पण बयोने न सांगून मोठी चूक केली आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा शुभंकरांचं आणि विशालचं बोलणं ऐकवलंय. शुभंकर म्हणत असतात तुला काहीही म्हणजे काहीही प्रॉब्लेम असला ना तर तू मला ताबडतोब सांगू शकतोस, आत्ताच्या आत्ता सांग. हे बघ मी तुला समजून घेईल विशाल, तू मला सांग. हे बघ तू खूप चांगला मुलगा आहेस हे मला चांगलं माहितीये. माझी इरा खरं तर नशिबाने तिला तुझ्यासारखा पार्टनर मिळालाय. हे बघ सगळ्या गोष्टींची तयारी झालेली, अगदी अंगठीपासनं, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. आणि विशाल तू आता ह्या क्षणापासनं मला बाबा म्हणायचंस आणि उद्या वेळेवर ये बरं का? विशाल हो 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 असं उत्तर देतो आणि फोन ठेवल्यावरती खूप त्रागा व्यक्त करतो. आता ही इरा फोनवर आमंत्रण देत असते तिच्या काही मैत्रिणींना, तेव्हा बयो तिथे उभं राहून विचार करते नेमकं नियतीच्या मनात आहे तरी काय. विशाल आणि इराचा साखरपुडा झाला आणि इराला कळलं तर उद्या म्हणजे विशाल सरांचं तिच्यावर प्रेम नाहीये म्हणून. आता इरा म्हणते बयो ठीक आहेस ना, हे बघ ही ज्वेलरी बघ कशी आहे. आता बयो ती ज्वेलरी बघते आणि ठेवून देते. आता तेवढ्या तिथे गौतमी येते, म्हणजे इरा निघून जाते तिच्या कामाला. गौतमी येते आणि म्हणते काय ग बयो कशी वाटली ज्वेलरी? आता बयो म्हणते छान आहे. आता गौतमी म्हणते छान असणार. बयो म्हणते मला तुमच्याशी बोलायचंय. गौतमी म्हणते तुम्ही विशाल सोबत साखरपुडा का ठरवला इराचा वगैरे वगैरे असं शहाणपणा मला शिकवू नकोस. बयो म्हणते मला वेगळं बोलायचंय इराच्या आई. गौतमी म्हणते मला सगळं माहितीये तुला काय बोलायचंय ते आणि काय नाही, तुझ्या डोक्यात पण काय विचार चालू आहे ना ते सगळं माहितीये मला.
तू हाच विचार करतेस ना की विशाल कोणाला तरी डबल डेट करत होता आणि त्या मुलीचा शोध घ्यायच्या ऐवजी मी अचानक यांचा साखरपुडा का ठरवला, हो की नाही? आता हा सीन ना प्रेक्षकांनो बघत राहा, शेवटचा सीन आहे पण जबरदस्त आहे. आता गौतमी म्हणते तुझ्यासाठी खूप शॉकिंग आहे नाही हा सगळा म्हणजे ड्रामा. नाही म्हणजे तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार बयो, तुला सगळं सांगते मी. विशाल कोणाला डेट करतोय, ती दुसरी मुलगी कोण आहे, हे सगळं मी तुला शोधायला सांगितलं होतं. तुझ्याकडनं कुठे झालं ते काम? मला असं वाटलं की आपणच थोडे कष्ट घ्यावे, शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मग घेतला की शोध, मी काही गोष्टीचा शोध घेतला, काही गोष्टींचा पाठलाग केला आणि गेस व्हॉट बयो, मला ती मुलगी सापडली, कळलं मला ती मुलगी कोण आहे. आता बयोला घाम फुटलेला असतो तेव्हा गौतमी तिला म्हणत असते काय झालं बयो, किती घाम फुटला तुला, किती घाम आलाय, काही त्रास होतोय का तुला, बरं वाटतंय ना? आता बयो म्हणते मला बरं वाटतंय. आता गौतमी तिला म्हणते तुला भेटायचं का त्या मुलीला, आणि बयोचा हात ओढते आणि हात ओढत ओढत दुसऱ्या खोलीत नेते आणि तिथे बयोचे केस ओढते आणि तिला आरशासमोर उभी करते आणि म्हणते भेटायचंय तुला त्या मुलीला, चल तुला भेटवते, ही बघ ही मुलगी आहे ती. बयोला तिचं प्रतिबिंब दाखवते ती आरशामध्ये आणि म्हणते बघ ही समोर दिसतीये ना जिने साळसूतपणाचा आव आणलाय, तीच आहे ही मुलगी, हीच मुलगी आहे जी माझ्या इराचा विश्वासघात करते, हीच आहे विशालची सिक्रेट गर्लफ्रेंड. आता बयो खूप घाबरते कारण तिला समजलं, गौतमीला कळलंय विशाल आणि तिच्याबद्दल. आता मात्र बयो खूप टेन्शन मध्ये आली आहे. आता गौतमी तिला अशी लोटते आणि म्हणते तूच आहेस ना, तूच आहेस ना ती मुलगी जिने इराला, मला, घरातल्या सगळ्यांना, अगदी तुझ्या लाडक्या बाबांना सुद्धा तू अंधारात ठेवलंस ना बयो, तूच आहेस ना. अगं काय आहे ना. आता ती बयोचा गाल धरते आणि म्हणते मांजर दूध पित असलं ना डोळे मिटून, त्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाहीये, पण माझं बरोबर लक्ष होतं बयो तुझ्यावर. माझ्या इराचं आयुष्य बर्बाद करणारी मुलगी तूच आहेस ना, माझ्या इराचं प्रेम मिळवणारी तूच आहेस ना. आता बयो पुन्हा इथे अंजान दाखवते, म्हणजे तिला काहीच माहिती नाही असं दाखवते आणि म्हणते काहीही बोलताय तुम्ही, माझ्या मनात सुद्धा असं कधी आलं नाही. गौतमी म्हणते काय ग शाणे, सत्य समोर आलंय ना तरी खरं बोलत नाहीयेस का, बोलते की नाही खरं? तुझा चांगुलपणाचा मुखवटा फेक आता, मला सगळं खरं खरं कळलंय. आधी तर मला शंका होती फक्त तुझ्यावर, मग तुमच्या दोघांच्या त्या सिक्रेट मीटिंग, तुमचे फोन कॉल, तुमच्या खाणाखुणा, सगळं सगळं लक्षात आलं माझ्या. आता माझ्या लक्षात आलंय की विशाल जिच्यावर प्रेम करतो ना ती तूच आहेस. बोल आता, बोल ना, तूच आहेस ना. आता बयो निरुत्तर झालीये, फक्त रडतीये ती, आता काहीच बोलत नाहीये ती. आता मजा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचे भाग बघायला. पण आता हे तर काही नाही, गौतमीने आता बयोला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. आता बयो पुढे काय करेल ना प्रेक्षकांनो, हे एक मोठं गौड बंगाल आहे. कारण आता बयो एक्सपोज झालेली आहे गौतमी समोर आणि गौतमी तर हा चान्स अजिबात सोडणार नाहीये. काही झालं तरी ती बयोला या गोष्टीवरनं छळणार आहे आणि स्वतःवर हा आळ न घेता ती सगळंच्या सगळं बयोवर ढकलणार आहे. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे आपली बयो विलन होणार आहे, सगळं करून सवरून. आता विशाल आणि तिच्यामध्ये फूट सुद्धा पडू शकते या गोष्टीमुळे, आणि झालं तर चांगलं पण होऊ शकतं, म्हणजे विशाल आणि ती दोघे एकमेकांसाठी कायमचे एक होऊ शकतात. तर हा भाग त्यांनी इथे संपवलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत गौतमी म्हणते की तू स्वतः इराचा आणि विशालचा साखरपुडा मोडायचा आहेस, तुझं सत्य तू सांगत नाहीयेस ना, तुझं तोंड उघडण्यासाठी मी तुझं नाक दाबणार आहे. खूप डोकं चालतं ना तुझं, आता तूच विचार कर हा साखरपुडा तुला कसा मोडायचा आहे ते. म्हणजे गौतमीने बयोवरच जबाबदारी दिली आहे, हा साखरपुडा तिनेच करायचा, म्हणजे तिनेच सगळी तयारी करायची आहे आणि तिनेच तो मोडायचा आहे. आता खूप मजा येणारे प्रेक्षकांनो येणारे भाग बघायला. मी पूर्ण प्रयत्न करतेय तुम्हाला न चुकता रिव्ह्यू देण्याचा, उशीर झाला तरी रिव्ह्यू येईल.